या विधान परिषद निवडणुकीमध्ये 9 जागा जिंकणं हे महायुतीचं उद्दिष्ट होतं आणि उद्धव ठाकरे यांचं उद्दिष्ट हे संगनमताने शरद पवारांशी संगनमत करून मिलिंद नार्वेकरला निवडून आणणं हे होतं आणि एकाचा कोणाचा तरी बळी द्यावाच लागणार महाआघाडीतून आणि तो जयंत पाटलांचा द्यायचा हेही ठरलेलं होतं. जयंत पाटील यापूर्वी काय प्रकारे काय मॅनेजमेंट करून निवडून आले 4 का 5 वेळा हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे असं जयंत पाटलांनी काही कुणाबद्दल तक्रार करू नये की बाजार मांडला, घोडे बाजार केला वगैरे. हे निदान जयंत पाटलांनी शेका पाटलांना, कारण धनाढ्य असे महाराष्ट्रात जे आमदार आहेत त्याच्यात जयंत पाटील आहेत. जयंत पाटलांच्या संदर्भामध्ये आज तो विषय नाही आहे, पण किमान 100-200 गोष्टी सांगता येतील की ज्याच्यामुळे जयंत पाटील हे काही कोणीतरी एखादा गरीब बिचारा शेतकरी वगैरे आहेत असं काही नाही. त्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट माहिती होती. तुम्हाला आता हे आधीचे व्हिडिओ तुम्ही ठेवता का नाही आणि का ठेवावेत तुम्ही? माझा असा आग्रह पण नाही की तुम्ही आधीचे व्हिडिओ माझे ठेवा बरं का जपून. एखाद्या वेळी मी सांगतो की हा सेव्ह करा. याचं कारण शक्यता अशी आहे की उद्या हे माझं बोलणं आज खोटं वाटतंय तुम्हाला किंवा सत्याशी नाही वाटत आहे, पण हे खरं ठरणार आणि ते खरं ठरलं की मग मी तुम्हाला सांगतो बघितलं मी सांगितलं होतं मी जयंत पाटील पडणार. हे मला वाटतं आपण किती रे 4-6 दिवसापूर्वी सांगितलं होतं. फॉर्म भरले त्याच्या दिवशीच बोललो की आपण जयंत पाटील शेका पक्षाचे ते पडणार. मिलिंदनी फॉर्म भरला याचा अर्थ शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ठरवून टाकलं की व्यूहरचना अशी करायची की मिलिंद आला पाहिजे. आणि मिलिंद दोघांचाही मित्र आहे ना. मिलिंद उद्धवचा तर काय म्हणतात त्याला सर्व शागीर मुरीद आहे, मुरीद. आणि शरद पवारांचाही चांगला आहे त्याचा संबंध आहे, सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत, कोणाशी वाईट नाहीच आहेत त्याचे संबंध. त्यामुळे शरद पवार आणि अजितदादांनी याला मिलिंद उभं करतानाच हा निर्णय घेतला की एक बळी द्यावा लागणार आपल्याला महाआघाडीचा. त्याच्यामुळे काय बोंबाबोंब होईल ते होऊ दे, काही बिघडत नाही. आणि तो बळी अशा माणसाचा द्यायचा की ज्याच्यामुळे मुख्य आपले जे पक्ष आहेत, काँग्रेस आहे, उद्धव शिवसेना आहे, शरद पवार काँग्रेस आहे, याला कुठे धक्का नाही. आयसोलेटेड असलेल्या जयंत पाटील ज्यांच्या मागे शेका पक्ष आहे, ज्या शेका पक्षाला काही नाही, आता तर मी वाचून दाखवलं तुम्हाला 0.3% एवढं सुद्धा लोकांची पसंती नाही महाराष्ट्रामध्ये, 0.3. त्यांना कंदा पाडलं. त्यांना सांगता येईल अरे तुमच्याकडे काय पैशाला कमी आहे, तुम्ही इथे मतं विकत घेण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करताय, त्याच्यापेक्षा तुम्ही निवडणुकीला उभे राहा ना, लोकांमधून निवडून या, देतो आम्ही जागा तुम्हाला, चला तुम्ही राहा उभे तिथे तुमच्या अलिबाग, कोलाबा, रायगड मतदारसंघात कुठेतरी उभे राहा. हा आता रायगड उभे राहा तिथे, आम्ही निवडून आणतो तुम्हाला असं सांगतील त्यांना ते, आणि ते उभे राहतील. आता ते काही राजकारण सोडणार नाही. एवढं 5 वेळा जो माणूस आमदार झालाय तो काही घरी बसणार नाही. त्यांची बहीण मीनाक्षी पाटील, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मीनाक्षी पाटलांच्या घरी प्रभाकर पाटील पण होते त्यावेळेला. त्यांचे एक दुसरे माझ्यावर खूप प्रेम असलेले असे, त्यांचं कसं नाव नाही आठवते, मीनाक्षीचे ते मला वाटतं भाऊच होते बहुतेक. ते ॲडव्होकेट होते आणि खूप लिडिंग असे ॲडव्होकेट होते. तर आठवलं नाव सांगतो तर ते त्यांच्या घरी मी वगैरे, म्हणजे मीनाक्षी पाटीलांच्या आणि प्रभाकर पाटील होते त्या, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षकडे होते. एक 10-15 वेळा तरी मी गेलो असेल त्यांच्याकडे आणि दोस्ती होती. तर त्यांच्या ते ॲडव्होकेट पाटील जे होते त्यांच्याशी पण मला कसं नाव नाही आठवत आहे, आश्चर्य, फारच दोस्त होते ते. तर हे जयंत पाटील वगैरे जे आहेत ना, हे अभूतपूर्व श्रीमंत आहेत. हो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आहेत तसं आहे, तर ते उभे राहतील, येतील निवडून. त्यांच्या विरुद्ध जो उभा राहील तो काही त्यांच्या इतक्या ताकदीचा नसेल. पण इथे तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे की मिलिंदला मी लगेच जसा त्यांनी फॉर्म भरला त्याला मी अभिनंदनाचा मेसेज केला आणि त्याच्यावर त्याचा हात जोडलेला हे आला. आणि मी त्याच्यात लिहिलं देखील की तू उभा राहिला याचाच अर्थ तू निवडून आलास. आणि उघडच होतं. मिलिंदला कसा बळी देईल? नाही देणार. मिलिंदचा बळी उद्धव कधीच देणार नाही.
म्हणजे एकाला कोणाला तरी पडावं लागणार आणि तो पडणारा माणूस महायुतीचा असणार नाही, कारण महायुतीचं खरं सांगू आणखीन एक वाईट गोष्ट घडली की या 9 जागा निवडून आल्यानंतर फडणवीसांनी आगाऊपणाने जेवढे आपले स्वतःचे अंकित असे मीडियावाले आहेत ना त्या सगळ्यांना सांगून फडणवीसांनाच श्रेय, फडणवीसांनाच श्रेय, फडणवीसच शिल्पकार, फडणवीसच या सगळ्याचे कर्तुम करता, असं वातावरण निर्माण केलंय. सगळीकडे फडणवीसांचाच हा विजय आहे, वैयक्तिक चाणक्य. एकाने हेडिंग केली, माझ्याकडे येतात ते 25-30 पेपर येतात, त्यात आहे चाणक्य. खरं सांगू का तुम्हाला की जी हक्काची मतं होती, जी येणारी मतं होती, ती येणारच होती. त्याच्यामध्ये काही फारसं कलाकारी करायची नव्हती, त्यांच्या संदर्भात कोणतीही मुवमेंट करायची नव्हती. मला जास्त बोलायला लावू नका. ती सगळी मतं फडणवीसांनी इन्शुअर केलेलीच होती आणि ती मिळणं याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. जी जास्तीची मतं मिळाली महायुतीच्या लोकांना, ती सगळीच्या सगळी जास्तीची मतं ही एकनाथ शिंदेंनी मॅनेज केली. आणि एकनाथ शिंदेकडे तुम्ही बघा, या 4 दिवसामध्ये 2-3 दिवसापूर्वी एक पेपरला बातमी होती, मला वाटतं मी व्हिडिओमध्ये आपण दाखवली होती ना, की भाजपची सूत्र फडणवीसांकडे आणि महायुतीची विधान परिषदेकरता सूत्र एकनाथ शिंदेकडे. का दिली एकनाथ शिंदेकडे? टामटुम टिमटाम करताना तुम्ही, तर मग बरोबर विधान परिषदेच्या वेळेला तुम्हाला एकनाथ शिंदे कसे आठवले की बुवा आता जे जास्तीची मतं मिळवायची आहेत ना ते तुम्ही मिळवा. कारण त्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांनी एकदा उचललं की ते धनुष्य शिवधनुष्य असलं तरी ते उचलून दाखवतात. आणि एकनाथ शिंदे हा मोठ्या मनाचा, दिलदार मनाचा आणि उदार हाताचा माणूस आहे. त्यामुळे ज्याला जे हवं, जे वांछील तो ते लाभो, असं करून ते देणार. पण एक लक्षात ठेवा की समजा शिंदेंनी काही मतदारांना घेतलं असेल त्यांच्या प्रेमाच्या कवेमध्ये, आपण जरा शब्द सांभाळून बाबा, आपले मित्र आहेत. तुम्हाला काय वाटतं हो की जे एकनाथ शिंदेनी केलं ते उद्धव ठाकरेला शक्य नव्हतं का, किंवा शरद पवारांना शक्य नव्हतं का? त्यांनी ते ठरवलंच असतं की युतीचाच पाडायचा आणि मिलिंद नार्वेकरला पण आणायचा आणि तुमच्या जयंत पाटलांना स्वतःला शक्य होतं, तर त्यांनी केलं नाही. काय होतं ना, काही वेळेला प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम पण मला थोडं एकाने सांगितलं, मला, मी त्याशी बोललो. मी म्हटलं अरे यांच्याकडे पैसे तर त्यांच्याकडे नाही आहेत का? संजय काय सांगतो, 2 एकर शेती आणि 2-2 कोटी रुपये दिले. अरे या रकमा किती फालतू आहेत. 2 एकर शेती आणि 2 कोटी रुपये. राजकारणातल्या लोकांना, अरे आमचा नगरसेवक वर्षाला एवढे, तो 5-10 कोटी कमवतो. काय संजय, तुला माहित नाही का कोण किती कमवतो, तुझ्या बॉस कडे किती पैसे आहेत? हे तुला मिलिंद नार्वेकरलाच माहिती आहे ना. तुमच्यामुळे मला थोडस माहिती आहे, पण 2-5 हजार कोटीची माणसं आहेत ती. पण ती लेना बँक आहे ना, देना बँक आहे ना. त्यामुळे कधी ठाकरे स्वतःच्या खिशात कुठे हात घालणार. आणि आता असं म्हणतात की पवार विलिंग नाही असं पैसे खर्च करून काही करायला वगैरे, व्हॉट एव्हर इट इज. पण उद्धव करू शकला असता, त्याने कदाचित मिलिंद करता केलं असेल. पण मिलिंदला याच्या पैशाची गरज नाही बरं का उद्धवच्या. मिलिंद स्वयंभू, स्वयंपूर्ण, स्वावलंबी आहे. त्याचं काय जे बजेट त्याने केलं असेल, त्याला जी जास्तीची मतं मिळाली ना, त्याने मिळवली ना मतं, ती सगळी मतं त्याने व्यवस्थित एकनाथ शिंदे स्टाईलनीच आणली असतात. तो काही कमी नाही आहे. तो एका पत्र्याच्या एवढीशा खोलीत राहत होता, तिथून आता परवा त्याच्या घरी गेलो होतो मी. आलिशान महाल आहे, मोठमोठे उद्योगपतींचे असतात तसा राजेशाही महाल आहे. मला कौतुक आहे त्याचं. खूप गरिबीतून वर आलाय, खूप कष्ट, परिश्रम, अपमान, अवहेलना, उपेक्षा. आता बघा ना, एवढी वर्ष त्यांनी काम केलं. जवळजवळ 30 वर्षांनंतर तो आता आमदार होत आहे. त्याच्या आधी त्याला OSD करून ठेवला होता मुख्यमंत्री. खरं म्हणजे उद्धव खरं म्हणजे मिलिंद नार्वेकर आहे. अगदी खरं सांगायचं तर इतकं मिलिंद नार्वेकर उद्धव करतो की उद्धव हा देह आहे फक्त, आत्मा किंवा उलट म्हणायला पाहिजे नाही का, देह वावरतो ना सगळीकडे, तर उद्धव हा आत्मा आहे, देह मिलिंद नार्वेकर आहे. तोच असतो सगळीकडे, सर्व साक्षी, सर्वस्पर्शी, सर्व समावेशक असा मिलिंद आहे. 30 वर्ष त्याला आमदार केलं नाही, त्याची भयंकर इच्छा होती, मला माहिती. मित्र आहे माझा चांगला तो. आणि
असं तुम्हाला सांगितलं तर असं वाटेल, पण मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, मी असं आमचं तिघांचं काही विषयांवर गुळपीट, अगदी दोस्ती. मिलिंदनी मला जेव्हा केव्हा भेटला आहे केलं तेव्हा आम्ही मित्र म्हणूनच गप्पा मारल्या. त्यामुळे मिलिंदची इच्छा होतीये, मला माहिती आहे, आमदार होण्याची. त्याचं कारण कसं आहे की आज तो ह्याचा PA, सचिव, नोकर म्हणून गणला जातो. संजय राऊतचं कसं आहे की तो राज्यसभा खासदार पण आहे. उद्या सामनाचा संपादक नाही राहिला तर त्याचा तोटा नाही, उद्धवचाच तोटा होईल. पण मिलिंद नार्वेकरला सारखं हिणवलं जायचं, तू काय रे, तू कुत्रा आहेस, तू समर्था घरचं श्वान आहेस, तू नोकर आहेस त्याचा, तू पगारी नोकर आहेस, तू सचिव आहेस. केव्हा तरी त्याला त्याची मान्यता मिळणं आवश्यक होतं. तरी मला अशी शंका वाटते की मिलिंद नार्वेकर मंत्री झाला तर उद्या, म्हणजे आता तर काही प्रश्न नाही आहे, पण झाला ना तर नडेल त्याला उद्धवच म्हणेल त्याला, तू मंत्री होऊ नको, तू आपलं माझी कामं कर, तू मंत्री झालास तर तू तुझी कामं करशील, माझी कामं कोण करणार. त्यामुळे तो घेणार नाही एक वेळे. पण आता माझा विषय मूळ जो आहे तो फडणवीसांचा आहे. या सगळ्या विजयामध्ये फडणवीसांचा वाटा फक्त स्वतःची हक्काची मतं घेण्यापुरता आहे. जी बाहेरची मतं मिळाली, ज्यामुळे महायुतीचं एवढं भव्य दिव्य असं स्वरूप उभं राहिलं की अरे महायुतीकडे एवढी माणसं आहेत, काहीतरी आलाय त्यांचा एक आकडा की इतक्या काहीतरी 225च्या आसपास काहीतरी टोटल जाते. आता माझ्यासमोर तो कागद नेमका नाहीये, पेपर खूप आहेत पण नाही येतो, पण काहीतरी 225 मतं मिळाली आणि 15 आमदार असताना नार्वेकरला 22 मतं मिळाली. याचा अर्थ नार्वेकरांनी बाहेरची मतं स्वतःसाठी घेतली. घेणारच ना, का नाही घ्यायची त्याने. यांनी नाही घेतली, जयंत पाटलांनी, शरद पवारांनी नाही दिली त्यांना, ठाकरेंनी, कारण त्यांचं आधी ठरलंच होतं की याला पाडायचा जयंत पाटीलला. काय झालं माहितीये की रायगडमध्ये तटकरे आले आणि रायगड जिल्हा हा माझा बालेकिल्ला आहे असं जयंत पाटील 12 महिने सांगायचे. जयंत पाटलांना इलेक्शनमध्ये मजबूत पैसे पण यांनी दिले, त्याच्याकडेही होते, पण यांनी पण दिले त्यांना खर्च करायला तिकडे. आणि प्रत्यक्षात शेका पक्षाच्या लोकांनी कामच नाही केलं, जयंत पाटलांनी पण नाही केलं. त्यामुळे उद्धवच्या मनामध्ये खुन्नस होती. उद्धवच्या मनामध्ये राग नसतो, उद्धवच्या मनात खुन्नस असते, ती खुन्नस होती त्याची. त्यामुळे त्याला जयंत पाटलांना पाडायचंच होतं. आणि शरद पवारांसाठी असे अनेक जयंत पाटील आहेत त्यांच्याकडे. तो एक जयंत पाटील आहेतच अध्यक्ष, ते पण ते ह्या जयंत पाटलांसारखे जयंत पाटील खूप आहेत गावोगावी, एक अनेक पक्षांचे, काही मित्र, काही पाळलेले, काही पोचलेले वगैरे असे असतात त्यांच्याकडे. त्यामुळे समजा जयंत पाटील पडले तर ठीक आहे, विधानसभेचं आश्वासन देऊन टाकू, विधानसभेला आम्ही तुमच्या पक्षाला पाठिंबा देऊ, तुम्ही या निवडून तुमच्या पैशाच्या बळावर. इथे पडला म्हणून काय बिघडलं, असं काय 2 महिने 4 महिने होतेच आहे ना निवडणूक, त्यावेळेला या निवडून. त्यामुळे किंवा बघू पुढे, कायम पुढे काहीतरी असतंच ना, तिथे पाठवू तुम्हाला. पण जयंत पाटलांना पाडलं ते मी आधीच बोललो होतो त्याप्रमाणे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिळूनच पाडलं. त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले नाही, किंवा अप्रामाणिकपणे त्यांच्या विरोधातच काम केलं असं मी म्हणेन. आणि फडणवीसांनी फार जोरामध्ये, फडणवीस आता काय करतायत माहितीये की मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा आपली व्हावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. त्यांना सारखं असं वाटतंय की अमित शहा आणि मोदी हे एकनाथ शिंदे यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा हॅमर करतील आणि मग इलाजच राहणार नाही, आपल्याला मुख्यमंत्री होताच येणार नाही. त्यांना तसंही होता येणार नाहीये, ब्राह्मण चालणारच नाहीये महाराष्ट्रामध्ये, तुम्ही किती काही म्हटलं तरी. आणि फडणवीसांवरची नाराजी तर प्रचंड आहे, त्यांच्या पक्षातही खूप आहे. सकाळचा रिपोर्ट ठीक आहे, पण त्यांना पडलेली मतं उद्धवलाही पडली आहे, ते लक्षात घ्या ना. म्हणजे उद्धवची लायकी आणि त्यांची लायकी एक आहे. यांना अजून मुख्यमंत्री पदाचं प्रोजेक्शनला वेळ मिळालेला नाही, पण मिळतोय, आता करतील. तर फडणवीसांनी परत एकदा ते ओव्हरराईड करतायत, परत एकदा ते शिंद्यांना मागे टाकण्याचा, आपणच सर्वे सर्वावत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. विधान परिषदेच्या विजयामध्ये जी एक्स्ट्रा मतं मिळाली ती शिंद्यांनी मिळवली, त्यामुळे शिंद्यांना त्याचा अधिक श्रेय आहे. आणि फडणवीसांची मीडिया मॅनेजमेंट चांगली आहे आता, स्वतःपुरती, पक्षासाठी नाही, स्वतःपुरती आहे. म्हणून हेडिंगमध्ये इकडे तिकडे फडणवीसांचा विजय चालू आहे. शिंदेचा तो स्वभाव नाही, ते म्हणतात विजय माझा आहे, मला कळलं ना, बस झालं, मला जगाला सांगायची गरज नाही की हे एवढं मी मॅनेज केलं.
मला सांगायचंच नाही, करून दाखवायचं आहे. 40 लोक गेले किंवा ते सांगत बसले का की याला मॅनेज केलं, त्याला मॅनेज केलं. उचलले, स्वतः सुरतला गेले, गुवाहाटीला गेले. तोपर्यंत हे सगळे गाफील होते किंवा कळत असलं तरी काही करू शकत नव्हते. आणि 40 पैकी त्यांची मतं फुटली नाही ना. काय म्हणत होते, अजितदादांची फुटली का नाही, उलट त्याने जास्त मिळवली. शिंदेची तर गेली. संजय तर म्हणत होता अनिल 10 ते 12 मतं फुटतात तू काही बघ एकनाथ शिंदेची. उलट झालं संजय, उलट झालं की नाही. आता तू काही म्हण की ते काय 2 एकर शेती दिली आणि 2 कोटी दिले. संजय तुलाही माहितीये 2 एकर शेती म्हणजे झ्याट काही फरक पडत नाही कुठल्याही आमदाराला, नगरसेवकाला पडत नाही आता. आणि 2 कोटी काय रक्कम आहे का? अरे 2 कोटी रुपये चॅनलवाल्यांना देणारे लोक आहेत. काय घेऊन बसला एका मतासाठी 2 कोटी वगैरे. जिल्हा परिषदेला 1-1 कोटी रुपये दिलेले माहितीये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मला. 1-1 कोटी. अरे स्टँडिंग कमिटीच्या याच्यासाठी 25-50 लाख रुपये घेतात आणि वर पुढे टक्केवारी ठरवून घेतात. काही बोलू नको, जरा आकडा तरी जरा मोठा घे. म्हणजे ते 50 खोकेच्या नंतर एकदमच 1-2 वगैरे वगैरे करू नकोस. आणि तुलाही माहिती आहे की तुझ्याकडे खोके आहेत, तुझ्या बॉसकडे खोके आहेत, कंटेनर आहेत, त्याची काढायची दानच नाही. हा तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे पक्षासाठी. तुम्ही पक्षाच्या उमेदवाराला तिकीट देतानाच म्हणतात तुमचा खर्च तुम्ही कराल ना, आम्ही काही पाठवणार नाही वरतून. त्यांनी नाशिकमध्ये तू पाठवतोस, मला माहिती आहे, नाशिकमध्ये तू पाठवतोस. त्या चिक्कू उद्धवला कडून नाही मिळाले तर बाहेरून गोळा करतोस मित्रांकडून. पण नाशिकच्या लोकांना तू कधी कुपोषित ठेवलं नाहीस. पण शेवटी त्यांचंही पालन पोषण तू करतोस. त्यावेळेला हे सगळं 2 एकर वगैरे उचलूनचा विषय नसला तरी पैसे तर द्यावे लागतात तुला सुद्धा. तू किती जणांना किती कशी मदत करतोस हे मी नाही तुला सांगणार आणि तूही लोकांना नाही सांगणार, हे मला माहिती आहे. पण असे आरोप करू नको काहीतरी. ह्या सगळ्या गोष्टी घडतात राजकारणात आणि त्या कुणी नाही केल्या. उद्धवनी केल्या, शरद पवारांनी केल्या, कोणी नाही केल्या. प्रत्येकाने जेव्हा गरज पडली तेव्हा केल्याच. बरं ते काय स्वतःच्या खिशातून करत नाही, प्रत्येकानं दुसऱ्याच्या खिशातून करतो. वॉट एव्हर इट इज. हा विजय जो आहे तो माझ्या मते जेवढी एक्स्ट्रा मतं अधिकृत मतांपेक्षा मिळाली ते शिंदेनी मॅनेज केली होती. त्यामुळे हा विजय शिंद्यांचा आहे. फडणवीस त्याचं क्रेडिट घेऊ पाहतायत. फडणवीस साहेब, ताक घुसळायचं शिंद्यांनी आणि लोणी खायचं तुम्ही प्रसिद्धीचं, हे जरा कमी करा. पुढे महागात पडेल आणि महागात अशा अर्थाने पडेल की लोकांमध्ये तुमच्याबद्दलची नाराजी वाढतीये. एनिवे, गुण्या गोविंदाने राहा. माझी आईनं असं एखादं जोडपं भांडताना दिसलं की त्याला म्हणायची, तो शब्द वापरतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो. माझी आई असं म्हणायची, पादा पण नांदा. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.